नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रदीप गर्दने आय सपोर्ट फार्मर आपलं मनापासून स्वागत करते। तर आज बघूया हळदीमधलं ड्रिचिंग कसं करायचं आणि जैविक बुरशीनाशक व कीटकनाशक यांचा वापर कसा करायचा, तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही नांगरणी केल्याच्या नंतर शेतामध्ये शेणखत टाकता। त्या शेणखतामध्ये भुमणी, किडा व अधिक रोग जंतू त्यामध्ये कंदकुज आणि हे बघा मूळकुज, हे बुरी रोग, हे खोड पोखरणारी अळी, ही पाने खाणारी अळी, माती किडी व आळ्या व ही सूत्रकृमी। मित्रो, याचा संरक्षण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनो याचं निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हळदीचे ड्रिचिंग करायचे असेल तर मी ते सांगतो ते ऐका। 4 ते 5 घटक आहेत, ते 5 घटक एका टाक्यामध्ये घ्या। त्यामध्ये 5 किलो गूळ टाका। 5 किलो गूळ टाकल्याच्या नंतर ब्युरेना पॅसियाना हे जैविक कीटकनाशक आहे, ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे, मेटारायझम अनोसोकली हे जैविक कीटकनाशक आहे, पॅशिलोमायसिस क्विस्कॅलिस हे जैविक बुरशीनाशक आहे आणि अक्लोमायसिस क्विस्कॅलिस बुरशीनाशक आहे। पॅशिलोमायसिस लिलासिनस हे एक सूत्रकृमीचं काम करते। ब्युरेनिया पॅसियाना हे जैविक कीटकनाशक म्हणलं मग पांढरी माशी, तुडतुडे, मावा हे जवळ येऊ देत नव्हतं। तसंच ट्रायकोडर्मा कंदकूज, मूळकूज यांचा नियंत्रण होतं। तसंच मेटारायझम अनोसोकली मातीतील आळ्या, भुमणी कुजवण्याचं काम करतात। जे जमिनीतील अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य हे पिकांना पोहोचवण्याचं काम ट्रायकोडर्मा आणि सर्व जैविक बुरशीनाशक व कीटकनाशक करतात। तर ही ड्रिचिंग जेव्हा आपण ड्रिचिंगचे पाईप टाकतो तेव्हा त्यामध्ये त्या पाईपातच सोडून द्यायची। त्यामुळं आपल्याला कंदकुज होणार नाही, मूळकुज होणार नाही, बुरी रोग होणार नाही, खोड पोखरणारी अळी जवळ येणार नाही, आळ्या भुमणी अळी नष्ट होईल, वाळवी नष्ट होईल, सूत्रकृमी ती वाढणार नाही आणि बुरी रोग वाढणार नाही। तर मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।